दाता तोची एक जाणा
काळी दोनच आहे. ते बंद केलं तरी चालेल. मारल्यासारखं नको करू ना. दाता तोची एक जाणा. जरा याला इको द्यायचं थोडा, एक सवाचा आणि मोकळा आवाज करायचा थोडासा. दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी. आणि नाशिवंते काय नसरे आय ज्याच्यानी, नसरे हाय ज्याच्यानी. यावे तया काकुलती, जे दाविती सुपंथ. आणि नाशिवंते काय नसर्याय ज्याच्याने. तुका म्हणे उरी नुरे, तुका म्हणे उरी नुरे, त्याचे खरे उपकार. आणि नाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने. झाला पीठे तटे लक्ष्याम वरम पुंडरीक यदा तुमुनिलैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम चरणासंतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानिल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी. आणि नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्यानी. प्रस्तुत प्रकरणी सुरू असलेला हा उत्सव हरिभक्त परायण हभप म्हणण्यापेक्षा सभप म्हणावं त्यांना, म्हणजे सद्गुरु भक्ती परायण असलेले. आणि त्याच्याही पुढे आता त्यांचा देहपात झालेला आहे. चौथी पाचवी पुण्यतिथी असेल मला वाटतं. दुसरी पुण्यतिथी. हो, कोरोनाच्या काळात आपण पंढरपूरला गेली. आता ही दुसरी पुण्यतिथी. ज्या व्यक्तीने काही लोकांचा अज्ञाननाश केलेला आहे किंवा एका तरी व्यक्तीचा अज्ञाननाश केलेला आहे, अशा व्यक्तीला संत शब्दाचा प्रयोग केला तर वावगो होत नसतो. म्हणून हरिभक्त परायण श्री मारुती महाराज थोरात हे एक अनंत लोकांना शिकवणारी व्यक्ती होती. आणि त्यातली त्यात त्यांना हरिभक्त परायण विनायक महाराजांना त्यांनी खूप शिकवलं. त्यामुळं आपली परंपरा अव्याहतपणाने पुढे चालत राहील
असं एक मोठं काम करून ठेवलं. आश्रमाशी अत्यंत प्रामाणिक एकनिष्ठ अशा स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व. आणि ते आणि मी साध्य बरोबर त्यांच्याबरोबर शिकण्याचा योग आला मला. बऱ्याच वेळेला असं घडतं की आपण कोणाबरोबर शिकलो ही सर्वात मोठी गोष्ट असते बरं का. काही लोक सांगतात पंतप्रधानांना आम्ही एकाच शाळेत होतो, ते पंतप्रधान झाले नाही, चपराशी झाले. पण गोष्ट महत्वाची, थोडा इको कमी करायचा. अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्या व्यक्तीने अनंत लोक घडवले त्या अशा एका महान व्यक्तीच्या बरोबर मला श्री गुरु महाराजांच्याकडे अध्ययन करायला मिळालं. मी गुरुजींच्याकडे 7-8 वर्ष ऐकलं, श्रवण केलं, शिकलो आणि नंतर गुरुजींनी महाराजांच्याकडे मला परत पाठवलं. महाराजांच्याकडे जाऊन अध्ययन करण्याचा प्रयत्न केला. तर तो योग असा आला की ज्या वेळेला सावकार महाराज म्हणजे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ऐकत असतील कदाचित, त्यानंतर आमचे राजे महाराज, आता ह्या 2 वर्षात त्यांची भेट सुद्धा नाही, दोघांची पण भेट नाही. असा हा त्यांच्याबरोबर ऐकण्याचा योग आला. काही काळ मला वाटतं गोवनभाऊ सुद्धा होते काही काळपर्यंत आमच्या बरोबर, म्हणजे मी त्यांच्याबरोबर अध्ययन केलं. असा एक चांगल्या प्रकारचा योग, कारण ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांच्याबरोबर मला योग आला. आणि अतिशय आनंद. सगळ्यात जास्त म्हणजे सगळीच मंडळी माझ्यावर जास्त चिडायची. त्याचं कारण मी नियमाला अतिशय पक्का, उशिरा येण्याच्या. हे कोण सगळी मंडळी रागवायची. मी नाही आलो की महाराज पाठ सुरू करत नसत. आणि त्यातली त्यात बॉन्डचं म्हणजे मारुती महाराजांचा तर जास्त राग असायचा. त्यामुळं रोज जवळपास त्यांचा फोन निघालाच का, हो असा फोन असायचा. अतिशय तळमळीना, अतिशय प्रेमाने, अतिशय समर्पणपूर्वक श्री गुरु महाराजांच्याकडे अध्ययन केलं आणि त्यांना त्याचं फल याच देही याच डोळा भोगायला मिळालं. ही सर्वात विशेष गोष्ट आहे. त्यांची माझी म्हणजे गुरुबंधू होतो तशी त्यांची माझी मित्रता होती. म्हणजे मित्र आणि गुरुबंधू या 2 गोष्टी एकत्र होत्या. त्यांना सगळ्यात जास्त बोलणारा मनुष्य मीच, म्हणजे आगाव बोलायचो मी त्यांना. आणि तेही प्रत्युत्तर काय म्हणजे काय वाटतं ते बोलायचं मी. आधी इतकं बोलायचं की ते म्हणायचे दुसरं कोणी बोललं असतं तर मग मी सांगितलं असतं. इतकं बोलायचं. अतिशय प्रेमळ, अतिशय ज्ञानपिपासू अशा पद्धतीचं हे व्यक्तित्व होतं. मला वाटतं श्री गुरु महाराजांच्याकडे आल्यानंतर तेव्हापासून त्यांनी परत असा जाण्याचा विचारच केला नाही. म्हणूनच तर आश्रमाच्या जागेत बांधलं आणि आश्रमाच्या जागेतच गेले. अशा प्रकारचं सर्वात श्रेष्ठ देहपात सुद्धा गुरुच्या चरणावरच आहे. माणसंच कमी मिळत असतात बरं का, फार कमी मिळतात. नाही मिळतच नाहीत. अगदी एका बोटाच्या कांड्यावर मोजावे एवढेच माणसं असतात. त्यातले हरिभक्त परायण श्री मारुती महाराज. मला खूप वेळेला त्यांची आठवण येते. आता बोलण्याची नाही, देवाविना काही अशा पद्धतीचं सदैव चिंतन आणि चिंतन सदैव बरं का. हो, कोणी गेलं ना की त्याला प्रश्न विचारायचा आणि ते विचारून घ्यायचं. म्हणजे त्यांना येत असायचं, ते त्यांनी अभ्यास केलेला असायचा, पण आलं की विचारायचं आहे की नाही. आमचे आत्माराम महाराज मला वाटतं शेवटपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे जात होते. अगदी कोणालाही काही गेलं की नाही लगेच एखादी प्रक्रिया विचारणार. मी गेल्यानंतर मला प्रक्रिया विचारायला लागले की मी म्हणायचं बाबा 1 सफरचंद देत असले ते विचारायचं, नाही तर नाही विचारायचं. ते हसायचं. माझा थोडासा असं त्यांना बोलण्याचा स्वभाव असल्यामुळं ते म्हणायचे 1 सफरचंद नाही 2 सफरचंद देतो पण याचं उत्तर द्यायचं. म्हणजे 2 सफरचंदात उत्तर मिळत नसतं असं मी त्यांना म्हणायचं. आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं कधी उत्तर मी दिलंच नाही त्यांना. काही काही वेळेला फार सुंदर अशी चर्चा झाली. गाडीत बसून जाताना, घरी जाताना, तिथं जाताना, तिथं महाराजांच्याकडे गेलं दर्शनाला की आतमध्ये जायचं, बोलत बसायचं.
काजू बदाम मनुके हे द्यायचे खायला त्यांनी. असा अत्यंत प्रेमळ आणि अत्यंत जपणारा एक महान महात्मा ज्ञानीपुरुष, ज्यांना मी मगाशी म्हटलो ना संत शब्दाचा प्रयोग करावा, अशा पद्धतीचं हे थोर व्यक्तिमत्व की ज्यांनी महाराजांच्या चरणावर समर्पण केलं आणि परत आत्मज्ञान होईपर्यंत अगदी कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही असं जे जीवन बरं का, आणि ते नक्की आत्मज्ञानी होते अशा प्रकारचा माझा निश्चय आहे. विठाला विठाला शिकवलं अनेक लोकांना. हा सगळा त्यांचा शिष्य परिवार आहे. हो, आणि एवढं समर्पणपूर्वक प्रेमपूर्वक आणि वैभवशाली परमार्थ आवडायचं त्यांना. असं काहीतरी खायचं काहीतरी खायचं कसं तरी राहायचं असं अजिबात आवडत नाही त्यांना बरं का. हो, ते म्हणायचे कसं असं टाईट फिट माणसानी. हो, आणि जेवायला दुसऱ्याकडे गेले तरी सुद्धा सांगायचे इतक्या भाज्या असतील तर जमते, नाहीतर अतिशय खरंच आहे ते. नाहीतर लोक आहे ना म्हशीला आंबवून बरं देतात असं महाराजांना खायला देतात. अशी माणसांची स्वभाव प्रवृत्ती आहे. काय नाही त्यांना काही चालतं तसं काय नाही, त्यांना काय नाही चालू द्या. आता माझा प्रॉब्लेम असा आहे, बाहेर गेल्यानंतर मला कांदा चालत नाही, माझा वैयक्तिक प्रॉब्लेम. हो, मला इतकी मोठी पंचायत निर्माण होती, मी सांगत नाही आणि जर तयार केलेले असले तर खात नाही, अशी 2 पंचायती आहेत माझी. हो, पण ते मात्र अगदी सांगायचे ते असंच पाहिजे तसंच पाहिजे, ते क्लिअर करून घ्यायचे बरं का. म्हणजे खाण्यात प्रेम नव्हतं तर लोकात प्रेम उत्पन्न व्हावं खाऊ घालायचं या करता ते करत होते सगळं. विठाला अतिशय जीवन समर्पणपूर्वक घालवलं. आणि एक शिष्य परंपरा चालू होतील असे विनायक महाराज भाग्यवान आहे की अशा एका महात्म्याबरोबर राहायला सेवा करायला मिळाली. त्यांची पत्नी सुद्धा भाग्यवान आहे. हो, नाहीतर प्रायः बऱ्याच वेळेला असं घडतं की स्त्रियांचा स्वभाव सेवा करण्यामध्ये फार कमी असतो तसा, पण त्यांची पत्नी आणि ते दोघंही अत्यंत समर्पणपूर्वक सेवा केली आणि त्या सेवेचा परिणाम आज त्यांची ही भूमिका आहे की आलेली परंपरा पुढे न्यायचं आश्रमाशी धरून असा एक स्वभाव तोही सुद्धा त्यांनीच घातलेला आहे. विठाला गुरुजी असताना कितीतरी म्हणजे कीर्तनं केली आणि गुरुजींच्या गेल्यानंतर गुरुजींच्या पुण्यतिथीमध्ये सुद्धा खूप कीर्तन सेवा केली महाराजांनी. खूप वेळेला बरं का, खूप वेळेला कीर्तन सेवा केली. असं एक अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने तसं त्यांचं काही जाण्याचं वय होतं शरीराचं असं काही नाही. शरीर आता ह्या कोरोनाच्या काळात तर कोणी पण जायला लागलेलं आहे की नाही. 35-35 वर्षाचे 30-30 वर्षाचे माणसं गेले. अत्यंत मोठं भयंकर अशा पद्धतीनं. काल परवा यजमाळ महाराज गेले म्हणजे कोरोनामुळे गेले. अर्थात हे मोठ्या महामारीचा प्रकार आहे त्यामुळे त्याला काही पर्याय नाही. पण जाण्याचं वय नसलं तरी सुद्धा त्यांचं प्रारब्ध तशा प्रकारचं त्या दृष्टिकोनातून देहपात झाला आणि आज ते स्वसुखामध्ये ब्रह्मसुखामध्ये स्वस्वरूपामध्ये विलीन झालेले आहेत. तर त्या निमित्ताने दुसऱ्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सुद्धा सुव्यवस्थित या ठिकाणी पार पडत आहे. मला दुसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण विनायक महाराजांनी सांगितली. साक्षात मालक या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विठाला अभंग घ्यावा त्या दृष्टिकोनातून मी आपल्या समोर जो अभंग ठेवलेला आहे तो श्री संत जगद्गुरु तुकोबारायचा 4 चरणांचा. एका दात्याचं अत्यंत अलौकिकत्व प्रतिपादन करण्याकरता श्री संत जगद्गुरु तुकोबाराय बोलतात एका दात्याच्या उपकाराचं चिंतन करतात बरं का. या अभंगाच्या द्वारा एका दात्याचं, कारण त्याचं हेही दातेच होते म्हणून मी संत शब्दाचा प्रयोग केला. संत शब्दामध्ये ना संत शब्दातला सकार हलंत करायचा आणि तो हलंत सकार अज्ञानाचं प्रतीक आहे आणि पुढे राहतो तो अंत शब्द, नाश अर्थाचा शब्द आहे. म्हणजे अज्ञानाचा नाश करणारे, अज्ञानाचा अंत करणारी जी व्यक्ती असते ना त्याला संत म्हणायला हरकत नाही. विठाला
संत जगद्गुरु तुकोबाराचा हा अभंग एका दात्याच्या उपकाराचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी करतात. की चकार घालून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की या दात्याचं म्हणजे अन्य दात्याचा निषेध करून हा एकमेव दाता फक्त हाच दाता आहे, दुसरं कोणीही दाता नाही, अशा प्रकारचं चिंतन आपल्या समोर प्रतिपादन करतायत. विठाला स्वरातच मेळ जुळे ना मार, स्पीकर मुळे जुळे ना का कशामुळं, पण स्वरात मेळ जुळे ना बरं का. हो, त्यामुळं त्याचा बास कमी करा बरं. स्वराचं ज्ञान नसणं चांगलं असतं. स्वराचं ज्ञानाने बिघडून जातं सगळं. आमच्या मारुतीबांचं स्वर, आमच्या गुरुजीचं स्वराचं अजिबातच नव्हतं. गुरुजी म्हणायचे आमचा दिनकर इंगळे सगळ्यात भारी, त्याला अजिबात गाता येत नव्हतं, तो भारी गायक होता गुरुजीचा. म्हणजे काय ताना मारतो हा रत्न हिराय म्हणायचे गाणे. आणि आमच्या मारुतीबांच्या बाबतीत जर बघितलं तर फक्त आपले महाराजच गायक. सुराशी महाराज ते नाही, सुराशी महाराज, संपत महाराज सुराशी. एकदा मेळ पांगला ना की पांगत जातो. दात्याच्या दातृत्वाचं अलौकिकत्वाचं एक चिंतन आपल्या पुढे मांडतात. जगद्गुरु तुकोबारा सांगतात दाता तोची एक जाना. चकार आहे ना, अन्याची व्यावृत्ती पूर्वक प्रतिपादन करत असतो. चकारो अन्य व्यावृत्ती वाचक चकार हा अन्याची व्यावृत्ती करून सांगत असतो. जगद्गुरु तुकोबाराने इथं चकाराचा प्रयोग करून अन्य दात्याची व्यावृत्ती करून एका दात्याचं विशेषत्व अत्यंत महत्वपूर्णतेने प्रतिपादन केलेलं आहे. विठाला असं काय विशेष आहे या दात्यामध्ये, आहे की नाही? अशा दात्यात काय विशेष आहे एवढं? त्याच्यात त्याच दात्याचं विशेष आहे. कारण त्याचं असं आहे, दानामध्ये दोन प्रकार आहेत. एक दान आहे भौतिक स्वरूपाचं आणि दुसरं दान आहे आध्यात्मिक स्वरूपाचं, पारमार्थिक दान आहे बरं का. भौतिक स्वरूपाचे अनंत दान आहेत. जेवढ्या वस्तू देता येतील तेवढ्या वस्तू दानातल्या आहेत बरं का, अनंत दान आहेत. पण त्या दानामध्ये 2, 3, 4 वस्तूचा जास्त उल्लेख करता येतो. पहिल्यांदा कोणचं दान आहे? अन्नदान आहे. त्याच्यानंतर कोणचं दान आहे? सुवर्णदान आहे. त्याच्यानंतर कोणचं दान आहे? कन्यादान आहे. असे 2-3 दान सर्वात श्रेष्ठ दान आहेत. आता हे जे अन्नदान आहे, अन्नदान श्रेष्ठ दान आहे. अन्नदानात काहीही म्हणजे तसं कमी नाही. अन्नालाच पूर्ण परब्रह्म म्हटलेलं आहे. काय अन्न हे पूर्ण ब्रह्म नाही कणी. याचा श्लोक आहे. हा जो श्लोक आहे तो मला वाटतं रामदास स्वामी महाराजांचा श्लोक आहे. या श्लोकाचा वारकरी लोक फक्त जेवायलाच उपयोग करतात बरं का. अन्न पूर्ण ब्रह्म आहे आणि ते दिलं जातं, दान दिलं जातं. पण ते अन्न दान दिल्यानंतर त्याला भूक लागत नाही असं नाही. आज दिलं ना तर उद्या भूक लागते, उद्या नाही लगेच. काही माणसं तर इतकं खातात, सकाळी उठल्यापासून खात राहतात आणि संध्याकाळी झोपेपर्यंत खातात आणि झोपल्यानंतर दात खातात. बरेच मंडळी बरं का असं. खूप मंडळी आहेत अशी खातच राहतात. आणि आता हल्लीच काय पहिल्यापासून म्हणा, पण जरा पहिलं बरं होतं, आता जास्त अवघड झालेलं आहे.
खाण्याची संधी असते. कोरोना काळ सुद्धा बऱ्याच मंडळीला खाण्याची संधी होती बरं का. खाण्याची संधी कोणाकोणाला, याच्यामध्ये पुढारी आणि डॉक्टर लोक श्रीमंत झाले. खरं का खोटं आपल्याला काही माहिती नाही असं लोक म्हणतात. विठाला लगेच काही काळानंतर भूक लागते म्हणजे अन्न खाण्याची इच्छा होते. त्याचा अर्थ असा आहे की ते दान चिरकाल पर्यंत नाही. काही लोक सुवर्णदान देतात, तसं सुवर्णदान सगळे लोक सगळ्याला देतात आणि वारकऱ्याला तर अजिबात देतात असं काही नाही बरं का. सुवर्णदान देण्याच्या काही जागा असतात. सासरा जावयाला देतो, कोण सासरा जावयाला देतो, सासू जावयाला देते. असं सुवर्णदान दिलं जातं वारकऱ्याला. आपल्याकडे नाही दिलं जात इकडं बरं का, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. पण वारकऱ्याला सुवर्णदान देणारी मंडळी मराठवाड्यात आहेत बरं का. पण त्याच्याकरता गादीवर बसावं लागतं. कुठं बसावं लागतं? गादीवर. गादीवर बसलेला जो मनुष्य आहे ना त्याला सुवर्णदान दिलं जातं. ह्या गादीवरचं नाही, ह्या गादीवरचा काही विशेष नाही. ह्या गादीवर बरेच जण उभा राहतात, पण त्या गादीवर बसावं लागतं की ज्या गादीला काही परंपरा आहे. तिथं गेलं की मग ते सुवर्णदान दिलं जातं बरं का. आमच्या हरिभक्त परायण लक्ष्मण बाबा फडांच्याकडं एवढी मोठी सोन्याची ती साखळी आहे. मी म्हटलं याचं वजन होत नाही का, 2-3 तरी करायचे निदान. ते म्हटली ही सवय झाली, नसल्यानंतर वजन होतं मला. एवढी सवय. सुवर्णदान देतात लोक. अन्नदान, सुवर्णदान, या सगळ्या दानाने इच्छा पूर्ण होते का? त्याच्या पुढचं दान आहे कन्यादान. आता कन्यादान दिली की त्याची इच्छा पूर्ण झाली असं शक्य आहे का? मला तर वाटतं तिथून जास्त वाढत राहत. किती वाढते? त्या वाढण्याला मोजमाप नाही राहत, एवढी वाढते. पहिल्यांदा स्वतःच्या कपड्याची अपेक्षा होती, नंतर बायकोच्या कपड्याची अपेक्षा, आणि नंतर घराच्या अपेक्षा. काय काय वाढत राहतं सांगता येत नाही. मला वाटत नाही की एखाद्याने एखाद्याला कन्यादान दिल्यानंतर त्याची अपेक्षा संपली. नसरे आय अशा प्रकारचं ते आहे. पण एक दान आहे ते म्हणजे पारमार्थिक दान, त्याला आध्यात्मिक दान म्हटलं जातं. ते आध्यात्मिक दान श्री संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देणारा जो दाता आहे ना तेच खऱ्या अर्थाने अलौकिक आहे. विठाला दाता सर्वश्रेष्ठ स्वरूपाचा आहे. आणि त्याच्याच करता जगद्गुरु तुकोबारांनी चकाराचा प्रयोग करून त्याची एक अलौकिकता, त्याची विशेषता प्रतिपादन केलेली आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात आ दाता तोची एक
एक जाणा, हो तोच एक दाता. काय करतो हा दाता? जगद्गुरु तुकोबारा सांगतात, नारायणा स्मरली, नारायणाचं स्मरण करून देतो बरं का. नारायण शब्द, नारायण नाव जाणून बुजून श्री संत जगद्गुरु तुकोबारांनी इथे घातलेले. नारायणा स्मरली, नारायणाचं स्मरण करून देतो. महाराज सांगतात नारायणाचं स्मरण करून देतो. जाणीवपूर्वक नारायण नावाचा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांनी प्रयोग केला. नारायणाचं 3 प्रकाराने ते स्मरण करून देतात. किती? 3 प्रकाराने बरं का. पहिलं, अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या सगुण साकार परमात्म्याच्या नावाचं स्मरण करून देतात. असं सगुण साकार परमात्म्याच्या नावाचं स्मरण, नामाचं स्मरण बरं का. नाव सर्व संतांनी अट्टहास धरला, हर एक संतांनी. कशा करता? माणसाच्या अंतःकरणातल्या पापाची निवृत्ती झाल्याशिवाय तो मनुष्य संतांना अपेक्षित आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचणार नाही. या करता सगुण साकार परमात्म्याच्या नामाचं स्मरण करून देतात. नारायणा स्मरली, अंतःकरणातल्या पापाचा नाश व्हावा या करता. कारण का? हर एक व्यक्तीच्या अंतःकरणात दोषत्रय असतात बरं का. दोष असतात. कोणते दोष असतात? पहिला दोष आहे मल, दुसरा दोष आहे विक्षेप आणि तिसरा दोष आहे आवरण. मल दोष अत्यंत कठीण आहे जाणं. त्याच्याकरता शास्त्रांनी कर्म उपासनेचं प्रतिपादन केलेले, कर्माचंच केलेले, निष्काम कर्माचं किंवा निष्काम कर्माच्या द्वारा माणसाच्या अंतःकरणातलं पाप निवृत्त होतं बरं का. त्यातही सुद्धा पाप निवृत्त होणं वेगळं आणि पाप प्रवृत्ती निवृत्त होणं वेगळं. अर्थात आता पाप म्हणजे काय नेमकं? पाप शब्दाचा अर्थ श्री संत जगद्गुरु तुकोबारांनी अनेक ठिकाणी सांगितलं बरं का. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. पाप म्हणजे परपीडा. दुसरी गोष्ट सांगू का? आपल्या डोळ्यांनी जगातल्या अनंत अशा वस्तूच्या ठिकाणी विकृत स्वरूपाने पाहण्याची जी प्रवृत्ती होती ना, त्याला म्हणायचं पाप, दुसरं काही नाही, पाप. अर्थात फार विचित्र हे पाप प्रवृत्ती अंतःकरणातली. बघताना नीट बघत नाही, वागताना नीट वागत नाही, त्याला म्हणायचं पाप. विठाला केवळ आणि केवळ एक अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या नामाचं स्मरण आहे बरं का. त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. श्री संत ज्ञानोबारांनी हरिपाठ लिहिला. हरिपाठामध्ये श्री संत ज्ञानोबारांनी हा मुद्दा मागे धरला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पाप निवृत्ती पूर्वक पुण्य उत्पत्ती ज्याच्या द्वारा होते ना, ते देवाचं नाव आहे. विठाला अंतःकरणातल्या पापाची निवृत्ती झाल्याशिवाय संतांना अपेक्षित ज्या ठिकाणी जाण्याची वेळ ना, तिथं तो जाऊ शकत नाही. म्हणून तर श्री संत जगद्गुरु तुकोबारा सगुण साकार परमात्म्याच्या नामाच्या प्रबोधाचा अनेक ठिकाणी आग्रह करतात. हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ तेणे माया जाळ तुटईल. हरिमुखे म्हणा, अनंत अभंग काढते बरं का. का? त्याचं कारण आहे पाप निवृत्तीशिवाय मनुष्य अधिकार संपन्न होत नाही आणि अधिकार संपन्न झाल्याशिवाय त्याला गती प्राप्त होत नाही परमार्थातली. या करता पहिल्यांदा पाप निवृत्ती झाली पाहिजे आणि पाप निवृत्ती होणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणून देवाच्या नावाशिवाय अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या नामाशिवाय पाप निवृत्ती होत नाही बरं का. महाराज सांगतात, तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. देवाच्या नावाने पाप निवृत्ती होते. या करता सगुण साकार परमात्म्याच्या नामाचं चिंतन अतिशय आग्रहपूर्वक संत प्रतिपादन करतात.
निवृत्त होऊ शकत नाहीत. हे कर्म परकही आहे नाव आणि उपासना परकही आहे नाम. म्हणून तर विष्णू सहस्त्रनाम एवढं मोठं प्रतिपादन केलं बरं का. त्या विष्णू सहस्त्रनामामध्ये सगुण साकार परमात्म्याच्याच नामाचं चिंतन केलेलं आहे. हो काय भीष्माचार्यांनी सांगताना सांगितलं मुद्दाम जाणीवपूर्वक, यानी नामानी गौणानी विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये. युधिष्ठिर म्हणजे धर्मराजाला सांगताना जाणीवपूर्वक सांगितलं हे यानी नामानी गौणानी. गौणानी शब्दाचा अर्थ आहे गौणी वृत्तीने. कारण का, त्याचं कारण एक आहे बरं का. पहिले एक कारण आहे, गुणवृत्तीशिवाय शब्दाचा प्रयोग होत नसतो. निराकार निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी शब्द प्रयोग होऊ शकत नाही. म्हणजे निर्गुण आहे म्हणून शब्दाचा प्रयोग नाही तिथे. शब्द तिथपर्यंत पोहोचत नाही का, तो निर्गुण आहे. म्हणून गौणी वृत्तीलाच ते नामाचं चिंतन आपल्याला प्रतिपादन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की परमात्मा असंग आहे. कसा आहे, निर्गुण आहे आणि असंग आहे. विठाला विठाला. आपल्याकडे चिंतन करताना असंच केलं जातं की लक्षणावृत्तीनं ते प्रतिपादन करता येतं बरं का. पण आता जर गंमत बघितली ना, परमात्मा असंग म्हटलं ना, तर तिथं जिथं असंगत्व आहे तिथे शक्तिवृत्ती संबंध प्राप्त होत नाही. आणि शक्तिवृत्ती होत नाही म्हणून लक्षणावृत्तीचा सुद्धा तिथं संबंध प्राप्त होत नाही बरं का. वास्तविक पाहता म्हणजे केव्हा होईल, असंग आहे निर्गुण आहे. या करता लोकांना तर म्हणून पुढे जाऊन भीष्माचार्यांनी खूप सुंदर सांगितलेले, एको नैका सवक्किं यत्तत्पदमनुत्तमं लोक बंधुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. एको एक आहे, न एकः एक नाही. उपाधीच्या स्वरूपाने अनंत आहे आणि एक म्हणावा त्याला तर दुजा होईल म्हणूनही एक आहे. या दोन्ही पद्धतीने एक आहे. न एकः एक म्हणण्यामध्ये तात्पर्य एक ब्रह्म एक आहे बरं का. एकम अद्वितीयम असं ब्रह्म, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. पण न एक हा का म्हटलं, त्याचं कारण आहे की त्याला उपाधी अनंत येतात आणि अनंत उपाधी आहेत. म्हणजे जीव स्वरूपाने बघा, पशु पक्षी सगळ्यात काय आहे, आत्मा आहे. म्हणून उपाधी स्वरूपाने अनंत आहे. दुसरी गोष्ट अशी, उपाधीच्या संबंधाने परमात्म्याचा जर भेद केला तर ईश्वर अव्याकृत वगैरे वगैरे असे अनंत भेद होतात. म्हणून न एकः. त्याच्यानंतर सवः सर्वत्र व्याप्त आहे. एको नैकः सवः किम एतत् पदम अनुत्तमम किम असा प्रश्न आहे तिथे बरं का. की ते जे पद आहे एक असलेलं, न एक असलेलं, ते अनुत्तम आहे का, तर नाही, ते उत्तमच आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि तोच परमात्मा सगुण साकार होतो त्यावेळेला माधव भक्तवत्सलः ही जी भूमिका आहे ना, ती त्या परमात्म्याची आहे. म्हणूनच तर जाणीवपूर्वक विष्णू सहस्त्रनाम भीष्माचार्यांनी सांगताना शेवटचा श्लोक आहे बरं का तिथला. म्हणजे सुरुवातीचा शेवटचा श्लोक आहे. त्याच्यानंतर ओम विश्वम हे सुरू होतं, तिथून सुरू होतो. विष्णू सहस्त्रनामाला सुरुवात होती. त्याचा शेवटचा श्लोक हा कोणचा, यानी नामानी गौणानी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ते सांगतात की हे जे सांगतोय तुला मी ते उगीच साधारण सांगत नाही बरं का. कोणी गायलेलं हे ऋषी लोकांनी. कोणी, आपण जी साधना करतो ती कोणी गायलेली आहे, किती श्रेष्ठ आहे, किंवा हे किती श्रेष्ठ आहे कशावरून समजायचं, तर कोण असा व्यक्ती आहे ही साधना ज्याने केली तो केवढा झाला किंवा केवढा होता हे जाणीव सांगितली ना, की मग आपल्याला त्या साधनाबद्दलची उच्च स्थिती मोठेपणा जाणीव होत असते. त्याकरता भीष्माचार्यांनी जाणीवपूर्वक सांगितलेले आहे ते. विठाला तानी वक्ष्यामि. ते मी तुला प्रतिपादन करतो आहे का, अत्यंत श्रेष्ठ साधन आहे. काय साधन आहे, ते देवाचं नाव आहे बरं का. आणि मग इथून पुढे 1000 नावं सांगितले. सरासरी ना एका श्लोकामध्ये 8 नावाचा संग्रह येतो सरासरी ना बरं का. मागे पुढे कमी जास्त असं. आणि मग ते 130 श्लोक आहेत. 100 तसे 20 किंवा 100 श्लोक गृहीत धरा. त्यामध्ये
अशा नावांचा 1000 नावाचा संग्रह येतो. अशा प्रकारची विशेषता आहे. का? देवाचं सगुण साकार परमात्म्याचं नामचिंतन मनुष्याच्या अंतःकरणातल्या पापाचा नाश करत असतं. ते विठाला सगुण साकार परमात्म्याच्या नामाच्या चिंतनाचा आग्रह सगळ्या संतांनी धरला आणि सगळ्या संतांनी धरून हर एक संतांनी ही गोष्ट समाजाला जाणीवपूर्वक सांगितलेली आहे. म्हणून संत जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की हा जो दाता आहे पहिल्यांदा पाप निवृत्ती करता, अंतःकरणातल्या मल विक्षोपाच्या निवृत्ती करता, मलाच्या निवृत्ती करता, विक्षोपाच्या निवृत्ती करता सगुण साकार परमात्म्याच्या नामाचा आग्रह धरतो. म्हणून नारायण स्मरवी. आता दुसरी गोष्ट दुसऱ्या प्रकाराने बरं का काय बरं का जग गंमत अशी आहे, जेवढं आपण चिंतन करू, जेवढं चांगलं वागू ना तेवढा अहंकार आपल्यात येत राहतो. काय होतो? अहंकार येत राहतो. कुठपर्यंत येत राहतो? अहंकार फार लांब पर्यंत येतो, कारण अहंकारा एवढं हुशार कोणीच नाहीये. म्हणून ज्ञानोबारायांनी अहंकाराचं विशेषत्व वर्णन करण्याकरता प्रवृत्त झाले त्यावेळेला सांगितलं की विशेष नलगे अज्ञानापाठी नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचली. गंमत बघा, नुसतं पाठांतर जरी जास्त केलं ना, पाठांतर म्हणून त्याला कंठस्थ शब्दाचा प्रयोग केला जातो. यांचे एवढं कंठस्थ आहे तेवढं कंठस्थ. कंठस्थ म्हणजे पाठ करणे. कंठस्थ म्हणजे ज्ञान कंठात राहत आणि अहंकार धरतो कुठं? सज्ञानाचे झोंबे. ती मांजर आहे ना, मांजर तुम्ही बंद खोली करा आणि बंद खोलीमध्ये तिला मारायला सुरुवात करा. ती तोपर्यंत मार खाती जोपर्यंत संधी मिळत नाही. ती बरोबर त्या माणसाचं घाटी पकडती, घसा पकडती आणि त्या माणसाला म्हणजे ती आपण मारायचंय ना, आता त्याला मारल्याशिवाय काही गत्यंतर नाही. म्हणून तसं अहंकार म्हणतो हा लयच प्रवास करायला लागला काय चांगला. देवाचं नामचिंतन, कुठे शास्त्राध्ययन हे सगळं करायला लागलं. याच्यात मग काय करायचं? याचा कंठ फोडल्याशिवाय जमत नाही, म्हणजे कंठाला पकडल्याशिवाय जमत नाही. म्हणून कंठाला धरतो. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचली. सज्ञानाचे, सज्ञान शब्दाचा अर्थ वृत्ती ज्ञान बरं का. सज्ञान शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाचं अपरोक्ष असं ज्ञान नाही म्हणायचं. आणि आत्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर सुद्धा कदाचित त्याचाच अहंकार वेगळ्या प्रकाराने येऊ शकतो. तो भाग निराळा आहे. पण सज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञान, ते ज्याच्याकडे येतं तेवढा त्याला अहंकार वाढत राहतो. विठाला मनुष्य सदाचरण करायला लागला की त्याचा अहंकार वाढतो बरं का. इतका अहंकार वाढतो, तो अनामिक अहंकार असतो, तो कळत नाही. अहंकार असा वाढतो की त्या अहंकाराने येणार तो अहंकाराचा वारा न लागो राज असं म्हणताना सुद्धा अहंकारच म्हणतो. हे त्याचा विशेष असतो बरं का. म्हणून अहंकार लय विचित्र आहे. आणि अहंकार येतो, साधी गोष्ट आहे चहा सोडला ना, चहा बरीच मंडळी चहा सोडतात. चांगलीच गोष्ट आहे चहा सोडणं. ते घशात सोडणं निराळं, बाहेर सोडून देणं निराळं. तर ते लोक चहा सोडतात. आता चहा सोडला, एवढा मोठा पुरुषार्थ केला असं वाटतं का काही? चहा सोडल्यावर असं काही पुरुषार्थ आहे का त्याचा? चहा पित नाही म्हणजे त्याला ऍसिडिटी होती, पित्त होती म्हणून त्याने चहा सोडला. त्याला जमत नाही, त्याच्या प्रकृतीला योग्य नाही म्हणून त्याने चहा सोडला. तो चहा सोडलेला मनुष्य चहा पिणाऱ्या माणसाकडं इतकं बेकार बघतोय की जसं काय दारू प्यायला. आणि मग तो म्हणतो चहा पिता तुम्ही? चहा म्हणजे यांनी चहा सोडलेल्याचा साधा अहंकार आहे बरं का. तर चांगलं वागायला लागलं की अहंकार त्या रूपाने आतमध्ये येतो. आणि तो अहंकार जो अनामिक आहे ना उपासनेचा याचा, तो अहंकार निवृत्त व्हावा याकरता समग्र प्रपंच आणि संपूर्ण जगत चालक देव आहे. आणि त्याच्या सगुण निराकारपणाचा, सगुण निराकार असलेल्या माया विशिष्ट चैतन्याच्या शक्तीचा प्रबोध संत जागोजागी करतात बरं का आपल्याला. अनंत ठिकाणी केला. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात जेणे हे विश्व निर्मी
जडे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया त्या सगुण निराकार माया विशिष्ट चैतन्याची ही सत्ता आहे बरं का. जगद्गुरु तुकोबारांनी ज्ञानोबारांनी अत्यंत अशी सूक्ष्म स्वरूपाने प्रतिपादन केलेले. ज्ञानोबारा ज्ञानेश्वरी सांगतात बरं का. ज्ञानोबारा म्हणतात म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. जगद्गुरु तुकोबारा बोलतात याच्यावर. अतिशय सुंदर बरं का. वृक्षाचे ही पाने वृक्षाचे ही पान, झाडाचं पान जरी हालायचं झालं ना तर त्याच्या सत्तेची गरज आहे. म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता. किती सत्ता आहे पाहते. सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळी. हो, ऐसा जो समर्थ. जगद्गुरु तुकोबाराचं हे दुसरं चरण. आणि ज्ञानोबारांनी ज्या वव्या लिहिल्यात ना त्यातलं शेवटची ओवी, ऐसा जो समर्थ तो जगाचा नाथ, असं ज्ञानोबारांचं शेवटची ओवी आहे तिथली बरं का. अर्थात
त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याचीच अत्यंत मोठी सत्ता आहे. संपूर्ण जग हे त्याच्यावर चालतं. तू तुझा स्वतःचा कुठल्याही प्रकारचा अहंकार, माणसाला फार अहंकार असतो. काय हे माझ्याशिवाय नाही, मला बी वाटतं बऱ्याच वेळेला बरं का, मला बी असं वाटतं कधी कधी, बऱ्याच जणांना असं वाटत राहतं मी म्हणून हे पोरं, नाही तर असं वाटतं ना. एरवी हे काय बरेच जण म्हणतात असं, मी म्हणून हे पोरं, नाही तर हे भीक मागितले असते यांनी, मी मेल्यावर बघू द्या. ते घरातले म्हणत असतात तू मरून बघ एकदा, म्हणजे मग आमचं चांगलं होईल, तोपर्यंत काय बरं होणार. बरेच जण आपल्याला वाटतं की माझ्यामुळे चालतं, पण माझ्यामुळे काहीही नाही. माझ्यामुळे मी सुद्धा नाही तर माझ्यामुळे दुसरे कसं असू शकतात, ही कशी शक्य आहे. म्हणून अनामिक अहंकार अंतःकरणातला निवृत्त व्हावा याच्याकरता अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या सगुण निराकाराचा प्रबोध असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नारायणा स्मरणी. पहिलं सगुण साकार परमात्म्याच्या नामाचं चिंतन, पाप निवृत्ती करता म्हणजे अंतःकरण शुद्धी करता. त्यानंतर थोडाफार अनामिक अहंकार सत्वगुणाने वाढतो, त्याच्या नाशा करता सगुण निराकार परमात्म्याच्या सत्तेचं अकुंठित जे सत्ता आहे त्याची जाणीव. म्हणून नारायणा स्मरावी. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की त्या माणसाला नारायणा स्मरावी म्हणजे जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य. जीव हा देव आहे, नारायण स्वरूप आहे, असं तिसऱ्या प्रकाराने म्हणजे जीव हा जीव नसून देव हा देव आहे, नारायण स्वरूप आहे, असं तिसऱ्या प्रकाराने चिंतन सांगतात. पण विठाला माणसाच्या देहाची आसक्ती कमी झाली पाहिजे माणसाला. याकरता एक गुणाधान वृत्ती आहे आणि दुसरी दोषापणयन वृत्ती आहे. या दोषापणयन वृत्तीना काय करतात तर देहाच्या ठिकाणी असणारे जेवढे दोष आहेत ना त्या दोषाचं चिंतन सांगतात बरं का. आपल्याला सगळ्या दोषाचं चिंतन सांगतात. आणि एकदा का दोष कळले ना की माणसाची थोडी काय वृत्ती होते, आसक्ती कमी होते. म्हणजे दोषाने विरक्ती वाढते केवळ दोष दर्शनाने असं पक्क नाही, पण दोष गुण दोष दृष्टीना माणसाला विरक्ती निर्माण होऊ शकते. काय होतं दोष दृष्टी झाली की मनुष्य सावध होतो. आता अनुक्रमे असं नाही, हे पक्क ध्यानात ठेवायचं. नाहीतर कसं झालं असतं तर मग तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं की ही तंबाखूची पुडी खाल्ल्याने कर्करोग होतो. जो तंबाखूची पुडी घेतो आणि मग खातो तो रोज वाचतो. त्याला ज्ञान झालंय की नाही, तर त्याने तंबाखू सोडली का? अजिबात सोडली नाही बरं का. मग तो दोष आहे की नाही, तो दोष आहे. पण दोष वाचून अनुक्रमे त्याला विरक्ती निर्माण होते असं नाही, पण दोषापणयन वृत्तीना आसक्ती कमी होते हे मात्र नक्की आहे. विढाला दोषापणयन वृत्ती अत्यंत महत्वाची आहे बरं का. आणि गुणाधान वृत्ती का महत्वाची आहे त्याचं कारण हे शरीर परब्रह्म प्राप्तीचं साधन आहे या दृष्टिकोनातून गुणाधान वृत्ती जरुरीची आहे आणि दोषापणयन वृत्ती या दृष्टिकोनातून जरुरीची आहे. म्हणून तर शरीराच्या बाबतीमध्ये अत्यंत दोष प्रतिपादन केले संतांनी, सगळ्या संतांनी बरं का. हर एक संतांनी शरीराच्या बाबतीमध्ये दोष प्रतिपादन केले. गुणाधान वृत्ती काय केली? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले, ही गोष्ट गुणाधान वृत्ती बरं का. म्हणून काही वेळेला काय होतात माणसं की अत्यंत विरक्ती संपन्न असलेली माणसं देहाकडे अजिबात लक्ष देत नाही, ठीक आहे नाही, अजिबात लक्ष देत नाहीत, एकदम तिरस्कार करतात, खायचंच नाही, उपवासच करायचे. आता काल परवा एका ऑफिसला मी गेलो होतो, तिथं काही दुसऱ्या परंपरेतले म्हणण्यापेक्षा संप्रदायातली मंडळी आली होती. त्यांना संप्रदाय म्हणूच नाही, पंथ किंवा काहीतरी असं म्हणावं असे आहेत. आणि ते चांगले सधन श्रीमंत होते. मला ते बोलायला लागले, म्हणजे त्यांचं बरंचसं बोलणं झालं, त्याच्यात मी होतो बोलायला. मला वाटतं प्रसाद बरोबर होता. बोलता बोलता ते म्हटले, महाराज तुकाराम महाराजाचे असे प्रमाण आम्हाला काढून द्या बरं का. ते किती हुशार मंडळी आहेत. असे प्रमाण काढून द्या की माणसाने उपवास केला नाही पाहिजे, एकादशी केली नाही पाहिजे, वारीला गेलं नाही पाहिजे, असे काही प्रमाण आहेत का?
म्हणजे ह्याप्रमाणेच काय करायचं नाही म्हणे ते तुमच्यासारखं नको म्हणे आमचे लोक माणूस तयार करायचा आम्हाला म्हटलं काय खाऊन पिऊन म्हणजे काय करायचं नेमकं काय हो ते म्हणे तुमच्या परंपरा बरोबर नाहीत म्हणे ह्या एकादशीत झरायला लावतात वारीच करायला लावतात व्रत वैकल्य काय करायचं नाही म्हटलं व्रत वैकल्य नाही केलं ठीक आहे हो तेवढं आम्ही समजा सण होईल एवढंच करतो पण तुमचं काय मत आहे ते म्हणजे सगळं खाल्लं पाहिजे देवाने जेवढं निर्माण केलंय तेवढं असे काही प्रमाण आहेत का म्हटलं असे प्रमाण नाही असे प्रमाण नाहीत आणि याच्याकरता तुकाराम महाराजाचा उपयोग जर करत असाल तर तुमच्या एवढा तुकाराम महाराजाचा शत्रू दुसरं कोणीच नाहीये म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या वगैरे घ्यायच्या प्रमाणे घ्यायचे आणि त्यांचं सांगायचं कोणाचं सांगायचं त्यांचं सांगायचं बरं का हो अशी त्यांची प्रवृत्ती म्हणजे गंमत बघा शरीराच्या बाबतीमध्ये चांगले सुख उपभोगणं चांगलं राहणं असं दुसरा काय भाग आहे एकदम तिरस्कार करणं म्हणून तसं नाही मग भोगावे ना त्यागावे ही जी प्रवृत्ती आहे ती का काम करून घेतलं पाहिजे याच्याकडून बरेच लोक म्हणतात ना हे घोडे आहे ना या घोड्याकडून काम करून घ्यायचंय म्हणून मी या घोड्याला चांगलं सांभाळतोय ही खरीच गोष्ट आहे म्हणून शरीराकरता माणसाने वेळ दिला पाहिजे कारण ते ब्रह्म आत्मप्राप्तीचं साधन आहे या दृष्टिकोनातून म्हणून महाराज म्हणतात ना शरीर सुखाचे घोषुले शरीरे साध्य होय केले काय होतं शरीरे साधिले परब्रह्म या करता हो या शरीराचं गुण वर्णन केलं याला म्हणतात गुणाधान वृत्ती बरं का आता दोषापणे वृत्ती निर्माण केली का हो दोषापणे वृत्तीना काय होतं तर त्याच्याची आसक्ती राहत नाही आसक्ती निवृत्तीपूर्वक याच्याकडून काम करून घेण्याची प्रवृत्ती गुणाधान वृत्ती आणि दोषापणे वृत्तीनं होत असते म्हणून दोषापणे वृत्ती अत्यंत महत्वाची आहे शरीराच्या बाबतीमध्ये माता मदालसा आपल्या पुत्राला उपदेश करते बरं का कशा करता उपदेश करते देहासक्ती निवृत्त झाली पाहिजे देहासक्ती कमी झाली पाहिजे खरीद देहासक्ती निवृत्त होती फक्त आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानाने त्याशिवाय होत नाही कमी झाली पाहिजे आणि तो साधनरत राहायला पाहिजे या करता त्याला सांगितलेलं बाबा हा देह नाशिवंत नाशिवंत अनित्यत्व बरं का नाशिवंतता म्हणजे अनित्यता आणि हे अनित्यता समजणं जरुरीचं असतं आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे ज्याला अनित्यत्व समजताना
हो त्याचा परमार्थ सुरू झाला आणि ज्याला मिथ्यात्व समजताना त्याचा परमार्थ समज विठाला अनित्यत्व समजणं नितांत गरजेचं आहे. ते अनित्यत्व समजावं याकरता दोषापणे वृत्ती अत्यंत महत्वाची आहे बरं का. शरीराच्या ठिकाणी दोषवृत्ती निर्माण होणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून महाराज सांगतात हा देह नाशिवंत. श्री संत ज्ञानोबारांचं हे प्रमाण आहे. माता मदालसा आपल्या पुत्राला उपदेश करताना सांगते हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा वरी चर्म घातलीवर कातडी आहे म्हणून बरं आहे बरं का. हो कातडं नसलं ना तर ते रस्त्यावर टांगलेलं आणि आपल्यात काही फरक नाही तसं प्रमाणाने अगदी सारखंच. हो वरी चर्म घातलेले कर्म कीटकाचा सांगा काय पुढं रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बाधा. हो म्हणून स्मरे त्या हरिहरा अर्थात दोषापणे वृत्तीना माणसाच्या ठिकाणी अनित्यत्व वृत्ती पक्की होते. जगद्गुरु तुकोबारा सांगतात ना माझ्या ठिकाणी जगत अंतपाती समग्र पदार्थ कर्मजन्य आणि धर्मजन्य असल्यामुळं अनित्यत्व मला पक्क पटलेले आहे. वर्म म्हणजे इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत समग्र वस्तूच्या ठिकाणी अनित्यत्व भावयुक्त अशी विरक्ती निर्माण झाली त्यांच्या ठिकाणी बरं का. म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे त्याचे कळल्या मावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. हो नाशिवंतता समजणं अत्यंत नितांत गरजेची गोष्ट आहे. म्हणून महाराज सांगतात दोषापणे वृत्तीना गुणाधान वृत्ती दुसरी दोषापणे वृत्तीना अनित्यत्व पक्क पटलं बरं का. अनित्यत्व पक्क पटलं आणि पक्क पटल्यानंतर त्याला श्री संत जगद्गुरु तुकोबारा सांगतात नारायणा स्मरवी म्हणजे काय त्वमेव साक्षात ब्रह्म अशी तूच ब्रह्म आहेस अशा प्रकारचा उपदेश करतात बरं का. हो आणि एकदा का उपदेश झाला की मग मात्र तो त्या जीवब्रह्मैक्य ज्ञानाला प्राप्त होतो आणि जीवब्रह्मैक्य ज्ञानाला प्राप्त झाला की मग मात्र जगदंतपाती समग्र पदार्थाच्या ठिकाणी त्याची मिथ्यात्व वृत्ती निर्माण होत असते. बोलताना बोलतात ना तुका म्हणे कै कोठे जीव निराळा का त्याला नारायणा स्मरवी नारायणाचं आत्मत्वाने स्मरण करून देणं ही तिसरी गोष्ट आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात दाता तोची एक जाणा तोच एक दाता आहे का या तीन प्रकाराने नारायणाचं स्मरण करून देतो. सर्वात महत्वाची गोष्ट नारायण साधन पण काही आणि साध्य स्वरूपाने सुद्धा त्या नारायणाचं स्मरण करून देतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात की दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी नारायणाचं असं तीन प्रकाराने स्मरण करून देतात. आणि नाही वासुदेवी कीर्तिवारे नमस्कार
नमस्कार ग. अर्थात असे संत लोक अशा प्रकाराने आध्यात्मिक दान म्हणजे पारमार्थिक स्वरूपाचं दान देतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, दाता तोची एक जाणा नारायण स्मरवी. बाकीच्या दानाच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्याची अहम ब्रह्मास्मित्याकार वृत्ती निर्माण होते, मी ब्रह्मा हे असं ज्याला कळतं, आत्मत्वाने नारायणाचं स्मरण होतं, त्याला जगतातल्या कुठल्याही पदार्थाची अपेक्षा राहत नसते. का राहत नाही? कारण किंचन कस्य कामाय, अर्थात त्याला जगतातला पदार्थ इच्छेचा विषय राहूच शकत नाही. का? सगळ्या पदार्थाच्या ठिकाणी मिथ्यात्वाचा निश्चय झालेला असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जे बाकीचं दान आहे ते दुसऱ्या चरणात नाशिवंते काय नसरे आय नसरे हाय, ज्याच्याने हाय हाय किंवा आय इच्छा समाप्त होत नाही असं जे दान आहे ते नाशिवंत दान आहे. त्या दानाचा काहीही उपयोग नाही. पण या दानावर कीर्तनकारांनी जास्त बोलू नये. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सप्ताह करायचा झाला त्याच्याशिवाय होत नाही, दिंडी काढायची झाली त्याच्याशिवाय होत नाही. आणि काय नाशिवंते आम्ही नाही देत पंगत, मग पंचायत निर्माण होईल. त्याच्याकरता पण ही गोष्ट नक्की आहे, नसरे आय ज्याच्याने जगद्गुरु तुकोबारायला इच्छा निवृत्तीच्या संबंधात बोलायचं ती गोष्ट विशेष आहे. म्हणून महाराज सांगतात, हे जे संतांनी दिलेलं दान आहे याच दानाने इच्छा पूर्ण होते, इच्छा निवृत्त होते, इच्छा संपूर्ण होते. याशिवाय दुसऱ्या दानाने इच्छा कुठल्याही प्रकारे पूर्ण होत नाही. नसरे आय ज्याच्याने, आणि ज्ञान झालं इच्छा राहिली असं जर घडलं ना तर ज्ञान झालं नाही असं पक्क विचारायचं, असं पक्क ध्यानात ठेवायचं. इच्छा राहिली असं जर म्हणत नसेल ना तर ज्ञान नाही. एकच इच्छा राहू शकते ज्ञानानंतर, बरं का. आता जे विरहिणी प्रकरण चाललंय की नाही, ते ज्ञानानंतरच्या प्रेम लक्षणात्मक वृत्तीमध्ये झालेला विरह. म्हणजे ज्ञानोत्तर कालामध्ये तिला ज्ञान, आता गोपिकांचा विशेष आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त. जर विरहाचे अभंग बघितले ना तर आपल्याला गोपिकांचा आहे. चंदनाची चोळी सर्वांग वगैरे वगैरे या सगळ्या ज्या अभंगांचा विचार केला
तर ते ज्ञानोत्तर कालातल्याच गोष्टी आहेत हा. आणि मग अशीच अपेक्षा राहणं योग्य आहे. कोणची? प्रेम लक्षणात्मक वृत्तीचा आनंद उपभोगण्याची अपेक्षा राहणं योग्य आहे, किंवा ती राहू शकते म्हणजे ती नसते, पण तो काल्पनिक द्वैताचा स्वीकार करून तो आनंद उपभोगत असते. त्यामध्ये ज्या वेळेला विरह होतो त्या विरहात नाहीतरी एरवी ज्ञानी झालेला पुरुष आहे ना, ज्ञान झालेला आत्मज्ञान झालेला पुरुष आहे ना, तो संसाराच्या या वाईट भानगडीत काही पडणार नाही आणि त्याला नको बी असतं. प्रारब्ध एखाद्याचं विचित्र असतं, तो भाग निराळा आहे, पण सरासरी ना या प्रपंचाच्या गोष्टीत पडत नाही. आमचे गुरुजी लय भारी बोलायचे बरं का. गुरुजी म्हणायचे माणसाला स्वप्न पडावं का नाही पडावं हे माणसाच्या स्वाधीन नाही, पण काय स्वप्न पडावं तर पडलं तर माणसाला राजा झालेलं पडावं, पंतप्रधान झालेलं पडावं बरं का, पण गटारात पडलेलं पडू नये. मग ज्ञानोत्तर कालामध्ये प्रपंच करणं म्हणजे गटारात पडल्यासारखं स्वप्न येते, आणि तसं स्वप्न पडणं म्हणजे त्या ज्ञानाला जरा आनंद उपभोगायला मोठा प्रतिबंध असतो. बऱ्याच वेळेला प्रारब्धवशात आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा प्रारब्धच असतं असं की ते त्याला आनंद उपभोगता येत नसतो. असं घडतं कधी कधी बरं का. पण काही माणसं असतात मारुती महाराज थोरातांच्या सारखे कुठल्या प्रकारचा त्यांना संग नाही. म्हणजे ब्रह्मचारी असल्यामुळं अतिशय ब्रह्मचारी असलेला मनुष्य ना थोडा नीटभीड सुद्धा वागतो बरं का. सांसारिक माणसापेक्षा गृहस्थी महात्मा आणि ब्रह्मचारी महात्मा याच्यात बराच फरक बरं का. ब्रह्मचारी महात्मा परत संन्यासी असावा तो, मग तर फार विलक्षण वेगळा आहे. त्याला संन्यास घेतलेला महात्मा तो खरंच निर्मोही असतो बरं का. जरी बऱ्याच वेळेला आपण चुकून नाव ठेवत असलो ना हे बोके संन्यासी अमकं तमकं, तरी सुद्धा चांगल्या म्हणजे भजन कीर्तन करणाऱ्या गृहस्थी महात्म्यापेक्षा तो भोगी संन्यासी दिसला तरी तो श्रेष्ठ असतो. हे फक्त ध्यानात ठेवायचं. उगीच आपल्या अधिकाराच्या पुढचं काम कधीच करायचं नाही की ते मूर्ख आहेत ते नुसते कपड्याने झाले तर ते असं नाही म्हणायचं बरं का. आपल्यापेक्षा ते नक्की श्रेष्ठ आहेत का त्यांनी हा बाकीचा परिग्रह केलेला नाहीये. आणि झालं ना तर उठून निघून जातो तो अशा प्रकारचा. आता काही एखादा दोषी असतो तो भाग सोडून द्या, पण गृहस्थीत माणसापेक्षा ब्रह्मचारी मनुष्य जरा सडेतोड असतो. म्हणून आमचे मारुतीभाऊ सुद्धा सडेतोड वागायचे बरं का. एकदम फटकीन बोलायचे ते. तसं सोडत होते. तुम्हाला सोडत होते का? तसं नव्हते सोडत. ते बोलायचे ते काम करून घ्यायचे पण बोलायचे फाटदिशी. कारण त्याचं काय ब्रह्मचारी महात्मा आहे. कुठल्याही प्रकारचं संध नाही, कुठल्या प्रकारचं काही बंधन नाही. अशा प्रकारचं ते असतं. गरज नाही तुमची असं म्हणायला तो तयार असतो. आम्हाला तसं नाही म्हणता येत ना, तुमची गरज आहे असं म्हणावं लागतं म्हणजे गृहस्थी माणसाला बरं का. असं विशेष असतं. अर्थात ज्ञानोत्तर कालातला जो महात्मा असतो त्याच्या आनंद उपभोगाला जर भक्तीची जोड मिळाली तर अधिक आनंद उपभोगू शकतो तो. किंबहुना असं मला असं वाटतं की ज्या ज्ञानोत्तर कालातल्या प्रेम लक्षणात्मक वृत्तीचा आनंद भोगत असेल त्याच्यात विकार नसतो आणि निर्विकार आनंद त्या भोग्य भोक्तृत्व संपन्न देव भक्तपणाच्या बाबतीत सुद्धा तो उपभोगू शकतो. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराने कदाचित अट्टहासाने ब्रह्मज्ञानानंतर नको ब्रह्मज्ञान म्हटलं असावं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको मी भक्त तू देव ऐसे करी. आणि या करता देवाला ज्या आवडतात ना गोपिका त्या गोपिकाच्या संबंधातलं संबोधन दिलं. दावी रूप मज गोपिका रमणा. गोपिकांचं रमण करणाऱ्या हे देवा मला तू रूप दाखव बरं का. म्हणजे त्यांनी पटकीन काम करावं. आपलं चांगलं बोललं ना त्याला की ते लवकर काम करेल. या करता गोपिका रमणा अशा प्रकारचं संबोधन दिलं. म्हणजे ज्ञानोत्तर कालात प्रेम लक्षणात्मक वृत्तीचा आनंद उपभोगता येतो आणि उपभोगावा अपेक्षा तीच राहू शकते कदाचित, किंवा तीच करू शकतो तो. त्यापेक्षा नाही. जगद्गुरु तुकोबाराचे अभंग अनेक आहेत बरं का. असे सर्वात्मक पण माझे हिरोनी घेतो कोण मने भक्तीची आवडी हेवा भावी किंवा हेच दान देगा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी. अर्थात हा आवड जो शब्द आहे ना तो ज्ञानोत्तर कालातलाच एक प्रतीक द्योतक आहे. म्हणून त्याला ती राहू शकते. बाकी जगतातल्या विषयाच्या बाबतीतली कुठलीही त्याला अपेक्षा राहत नसते. म्हणून की मी क्षण कस्य काम आहे अशा प्रकारची स्थिती कशाने होते तर संतांनी दिलेल्या आध्यात्मिक दानाचा परिणाम त्याच्यावर होतो आणि तो अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीचा आनंद मोठा आनंद आहे ना परमानंद. तो सामान्य विषयाचा आनंद कशाला सेवन करेल तो फालतू. जेव्हा श्री संत ज्ञानोबा बोलतात जो अमृताते ठेवी
तो कांजी केली सेवी, हो है की नाही. जो अमृताला नाव ठेवतो तो कांजी सेवन करू शकतो है की नाही. इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, इंद्रोपिरंकवत भाती कान उपो कीटक. कशाला तो शक्य आहे का ती गोष्ट. म्हणून जगतातल्या कुठल्याही पदार्थाची त्याला अपेक्षा राहत नसते. का? संतांनी दिलेल्या दानाचा, आध्यात्मिक दानाचा तो परिणाम आहे. म्हणून महाराज म्हणतात आणि कणाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने. आणि असा जो महात्मा आहे त्यालाच माणसाने प्रार्थना करावी. यावे तया का कुळती जे दावे ती सुपंथ. हो, आता सुपंथ म्हणजे हा आपला वारकरी पंथ, आध्यात्मिक पंथ, पण त्यातली त्यात अद्वैत पंथ बरं का. हो, ही गोष्ट महत्वाची. दुसरी गोष्ट अशी आहे की जो मनुष्य विषयाच्या रस्त्याला नेतो तो मनुष्य घातक आहे. आणि जो मनुष्य त्याच्या अंतःकरण वृत्तीला आतमध्ये नेऊ शकतो असा जो आहे ती खऱ्या अर्थाने काय म्हणायचं त्याला, हो, सन्मार्ग म्हणायचं खऱ्या अर्थाचा. म्हणून महाराज सांगतात यावे तया का कुलती जे दाविती सुपंथ आणि कणाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्याच्या दानाने, ज्याच्या दातृत्वतेना मनुष्याच्या जवळ शिल्लक काहीही राहत नाही, म्हणजे जीवत्व शिल्लक राहत नाही आणि पूर्ण परब्रह्मत्व प्राप्त होतं. ही गोष्ट शेवटच्या जन्मात. त्याचे खरे उपकार कीर्तन.
हसरे Thank you.